नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळे। तर इकडे मी करत आहे डान्स, म्हणजे आमच्या सगळ्यांची इकडे चालू होती मस्ती। त्याच्यामध्ये मी म्हटलं चला मी डान्सच करून दाखवते। मध्ये मध्ये मी मम्मीला जाऊन थोडंसं परेशान करत होते, तर मम्मीने मला मारलं। आणि असं मम्मीला चिडवायला ना खूप मजा येते, खरं की नाही तुम्ही सुद्धा सांगा। इकडे सपना दीदीचा सुद्धा डान्स सुरू झाला आहे आणि त्यानंतर तर मग मी तर हद्दच पार केली। मी मम्मीला म्हटलं की मी तुला एकदा उचलून बघते, पण हे शक्य नाही हे मला पण माहिती होतं। जागेवरून हालत सुद्धा नव्हती मला। कसं हलणार सांगा तुम्ही, माझ्याकडे बघा एकदा मी किती सुकडी आहे, माझ्यापेक्षा तर डबलच वजन असेल मम्मीचं। तरी सुद्धा मी प्रयत्न करत होते, कारण आजचा आमचा दिवस सगळा मस्तीमध्येच गेला होता। तरी मी मम्मीला विचारलं तू खाते तरी काय, जरा मला पण सांग। आणि त्यानंतर काहीतरी जोक झाला, तर मम्मी एवढं हसतीये ना, बघू शकता तुम्ही। हसती का रडती हे समजत सुद्धा नाही, एवढं मम्मी हसते। आणि हसताना माझी मम्मी खूप जास्त क्यूट दिसते, हो की नाही सांगा। मी असं म्हटले की मम्मी माझी आज सायको झाली, सायको। आणि गाईज तुम्ही बघू शकता दिवसभर सुद्धा कपडे वाळत नाहीयेत, हे पावसामुळे काय करावं, या पावसाचं काही कळतच नाहीये। हा आहे दुसरा दिवस, तर मी खूप उशिरापर्यंत झोपले होते। मग सपना दीदी मला उठवायला लागली, मला तिने टाइम सांगितला। मग टाइम बघून तर मी शॉकच झाली आणि फटाफट उठले, नाहीतर मम्मी जर आली की माझं काही खरंच नव्हतं। मी सगळं काम फटाफट आवरायला लागले आणि त्यानंतर छतावर आले। एवढं भारी वाटत होतं आणि आज ऊन पडलं होतं म्हणून जरा अजूनच जास्त छान वाटलं। आणि इकडे खूप दिवसानंतर एवढे सारे पक्षी बघायला भेटले। आणि इकडे रोशनीचा आला होता व्हिडिओ कॉल। त्यानंतर खाली आलो आणि असला जोराचा पाऊस सुरू झाला, काय सांगावं, या पावसाचं काही कळतच नाहीये मला। तर आज आहे माझा सोमवारचा उपवास, तर मी करतेय फराळ। जेव्हा पण गॅलरीत येऊन बघल तेव्हा पाऊसच दिसतोय, काय करावं काय नाही काही कळतच नाहीये। मग मी किचन मध्ये गेले, मम्मी इकडे बनवत आहे स्वयंपाक। मी मम्मीकडे कॅमेरा फिरवला तर मम्मीने बघा तोंड पलीकडे फिरवलं, कारण माझे आणि मम्मीचे झाले थोडेसे भांडणं, त्याच्यामुळे मम्मी काही कॅमेऱ्याकडे बघणार नाही म्हणून मी आली बाहेर। इकडे येऊन मी भैयाला परेशान करायला लागले। भैयाला तर आज मी घोडाच बनवला, माझं सुद्धा वजन सहन करू शकत नाही बघा, लगेच खाली पडला। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। भेटूया नवीन ब्लॉग मध्ये, बाय बाय। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, फटाफट व्हिडिओला लाईक सुद्धा करून द्या।